हॅलो फ्रेंड, जॉब बाय स्टडी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण एक नवीन वॅकन्सीबद्दल माहिती बघणार आहोत आणि आजची जी वॅकन्सी असणार आहे ती महाराष्ट्रातील मुलांसाठी आणि मुलींसाठी असणार आहे. तर महाराष्ट्रातील मुलं आणि मुली याला अप्लाय करू शकतात. तर बघू शकता, राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत ही भरती असणार आहे. आपण बघू शकता, मुंबई राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत ही कंत्राटी पद्धतीने हे सगळे पद भरले जाणार आहे. आणि पदसंख्या आपण बघू शकता, त्या शॉर्ट व्हिडिओमध्ये आपण बघितलेली आहे. 1975 अशी पद या ठिकाणी असणार आहे आणि चांगल्या प्रकारची पेमेंटसुद्धा या ठिकाणी असणार आहे. तर पात्र उमेदवाराकडून हे ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहे. त्यासाठी काय काय क्वालिफिकेशन लागणार आहे आणि काय क्रायटेरिया राहणार आहे त्याबद्दल सगळी काही इन्फॉर्मेशन आपण डिटेलमध्ये या ऑफिशियल नोटिफिकेशनमध्ये बघणार आहोत. आपण बघू शकता, राष्ट्रीय आरोग्य अभियान महाराष्ट्रातर्फे ही भरती असणार आहे. तर महाराष्ट्रातील सगळे विद्यार्थी याला अप्लाय करू शकतात आणि त्याची प्रोसेस कशी असणार आहे त्याबद्दल आपण डिटेलमध्ये माहिती बघणार आहोत. तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि आपल्या मित्रांनासुद्धा ही माहिती शेअर करा. बघूया स्टेप बाय स्टेप, आपण समोर ही सगळी काही माहिती बघूया. आपण बघू शकता, तर यासाठी अर्ज आपल्याला करण्यास सुरुवात झालेली आहे. तर अर्जाची इथं संकेतस्थळ दिलेलं आहे, वेबसाईट दिलेली आहे. तर आपल्याला ती वेबसाईटसुद्धा भेटणार आहे आणि जे ऑफिशियल PDF आहे ते सुद्धा भेटणार आहे. याची माहिती आपण लास्टला देणार आहोत. तर आपण बघू शकता, जी ऑनलाईन करण्याची तारीख आहे ती सुद्धा आपण बघणार आहोत. आपण बघू शकता, तर यांनी इथं दिलेलं आहे. आपण बघू शकता, 10 जुलै 2008 महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमातील भागांत महाराष्ट्र शासनाने दावा सांगितलेल्या 865 गावामधील मराठी भाषिक जे आहे, मराठी भाषा बोलतात ते उमेदवार इथं अर्ज करू शकतात. यांनी इथं जाहिरातमध्ये सांगितलेलं आहे. ऑनलाईन करण्याचे वेळापत्रक दिलेले आहे. आपण बघू शकता, तर परीक्षेचे पात्र जे विद्यार्थी असणार आहे परीक्षेमध्ये, जे ज्यांनी ऑनलाईन फॉर्म भरलेले आहे त्यांच्या 7 दिवसामध्ये प्रमाणपत्र उपलब्ध करून येणार आहे आणि त्याचं नोटिफिकेशन आपल्याला जीमेलद्वारे किंवा SMS द्वारे कळवण्यात येणार आहे. तर आपण बघू शकता, परीक्षा शुल्क बघूया खाली आणि वेळापत्रकसुद्धा बघूया. परीक्षा शुल्क आपण बघू शकता, खुल्या वर्गासाठी 1000 रुपये आहेत, मागासवर्गीयांसाठी 900 रुपये आहेत, अनाथ मुलांसाठी 900 रुपये आहेत. आपण बघू शकता, माजी सैनिक, दिव्यांग माजी सैनिकांसाठी शुल्क माफ आहे. शुल्क फक्त ऑनलाईन पद्धतीने स्वीकारलं जाणार आहे. आपण बघू शकता, शुल्क भरण्याची ऑनलाईन चलनाची पावती प्रत ही ऑनलाईन पद्धतीने आपल्या कागदासमोर आपण प्रिंट वगैरे काढून घ्यायची आहे त्याची. तर ऑनलाईन पद्धतीने आपल्याला हे अर्ज करायचे आहेत. आपण बघू शकता, अर्ज करण्यासाठी इथं माहिती दिलेली आहे. सगळी काही माहिती आपल्याला डिटेलमध्ये द्यायची आहेत आणि ओरिजिनल डॉक्युमेंट्स आपल्याला स्कॅन करून टाकायचे आहेत. कोणत्याही प्रकारची खारवतोड वगैरे करायची नाही आहे. आपण बघू शकता, इथं काही दिलेले आहेत आणि कोणत्याही प्रकारचे फेरबदल करायचे नाहीत. व्यवस्थित जी माहिती आहे तीच आपल्याला टाकायची आहेत. आणि इथं दिलेलं आहे, आपण बघू शकता, वयाचा पुरावा म्हणून SSC प्रमाणपत्र हे आपल्याला गृहीत येणार आहे. शैक्षणिक पात्रता आपल्याला पूर्ण टाकायची आहेत. सगळी काही माहिती इथं दिलेली आहे. प्रोफाईल निवड करणे, ऑनलाईन अर्ज आपल्याला प्रोफाईल निवड करायची आहे, अर्ज सादरीकरण करायचे, शुल्क भरायचे आहे. त्यानंतर आपला अर्ज सबमिट होणार आहे. अर्जामध्ये आपण बघू शकता, प्रोफाईल तयार करणे, फोटो आणि स्वाक्षरी तयार करणे आणि बघू शकता सगळे काही डिटेलमध्ये दिलेले आहे. तर ऑनलाईन पद्धतीने आपल्याला अर्ज सादर करायचा आहे. सर्वसाधारण माहिती आहे ही. तर त्याचप्रमाणे आपण बघू शकता, खाली सगळी काही माहिती आहे. शक्यतो आपल्याला अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे. ऑनलाईन सेंटरवर जाऊन सगळी काही माहिती दिलेली आहे. कॅटेगरी वाईज जागा किती असणार ते सुद्धा आपण बघणार आहोत. आपण बघू शकता, ओळखपत्र तुम्हाला आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स हे पेपरला जाण्याच्या वेळेस आपल्याला परीक्षा केंद्रावर घेऊन जायचं आहे. याची माहिती त्यांनी आधीच दिलेली आहे. तर मेन माहिती आपण बघू शकतो. आता जी पदसंख्या आहे आपण बघू शकता इथे दिलेली आहे. तर पदसंख्या ही कॅटेगरीनुसार प्रवर्ग दिलेली आहे. बघू शकता, 1 नंबरला SC, ST, VJNT, NTC, आपण बघू शकता NTD, SBC, OBC, EWS ओपनवाल्यांसाठी आणि टोटल वॅकन्सी दिलेली आहे. तर यामध्ये बघू शकता तुम्ही टोटल ज्या वॅकन्सी आहेत 1974 जागा आहेत आणि आपण बघू शकता कॅटेगरीनुसार पदसंख्या वाटली झालेली आहे तिथं आणि त्यामध्येच पदसंख्या आलेली आहे. त्यामध्ये भूकंपग्रस्त वगैरे
त्यांना सगळ्या जागा दिलेल्या आहेत. त्याचे स्क्रीनशॉटसुद्धा तुम्ही घेऊ शकता. फॉर्म भरायच्या वेळेस तुम्हाला हीच डिटेल यामध्ये टाकायची आहेत. फॉर्म जागा बघूनच तुम्हाला सगळं काही फॉर्म अप्लाय करायचा आहे. अनाथ मुलांसाठी बघू शकता 20 जागा इथं आहे. तर बघू शकता सगळी काही जागा दिलेल्या आहे, कॅटेगरीनुसार दिलेल्या आहेत आणि आपल्याला व्यवस्थित बघायचं आहे. तर बघू शकता आपण या पेजचा तुम्ही स्क्रीनशॉटसुद्धा घेऊ शकता. तर चला समोरची माहिती आपण बघणार आहोत. या प्रकारे ही माहिती इथे दिलेली आहेत, सगळी ऑफिशियल माहिती आहे. आरक्षणामध्ये तुम्ही बघितलं सगळ्यांना इथं प्रकल्पग्रस्त सगळ्यांना आरक्षण आहे. तर बघू शकता शैक्षणिक अर्हता दिलेली आहे. पदवीधर पाहिजे आपण बघू शकता आयुर्वेदिक BS पदवीधर आपल्याला पाहिजे बघू शकता. BSc नर्सिंगवाले सुद्धा इथं अप्लाय करू शकतात. BSc कम्युनिटी हेल्थ इन आपण बघू शकता ही सुद्धा अप्लाय करू शकतात. तर ही माहिती आपण शॉर्ट नोटीसमध्ये पाहिलेली आहे ऑलरेडी. आणि परीक्षेसाठी जे काही आपण बघू शकता गुण इथे दिलेले आहे 100 मार्काची मल्टिपल चॉईस म्हणजे 4 पर्याय असलेली एक्झाम इथे घेतली जाणार आहे. आणि प्रत्येकी एका प्रश्नाची 1 गुण असणार आहे. निगेटिव्ह मार्किंग नसणार आहे इथं कोणत्याही वर्गाची आपण ते बघू शकता निगेटिव्ह मार्किंग नाही आहे. तर उत्तीर्ण होण्यासाठी 45 गुण आवश्यक आहे. प्रश्नपत्रिका भारत सरकार शिफारशीनुसार गृहीत धरले जाणार आहे. आपण बघू शकता परीक्षेचा अभ्यासक्रम आपण आता बघणार आहोत. आपण बघू शकता परीक्षेचा अभ्यासक्रम दिलेला आहे, टेस्ट नेम दिलेला आहे, क्वेश्चन आणि इथं मार्क दिले आपण बघू शकता. तर 60 क्वेश्चन असणार आहे 60 मार्काला. लँग्वेज दिलेले आहे आपण बघू शकता मराठी इंग्लिश. तर अशा प्रकारे बघू शकता टोटल मार्क जे असणार आहे 100 मार्काचे क्वेश्चन असणार आहे. 100 क्वेश्चन 100 मार्कासाठी असणार आहे. बघू शकता इथं कोणत्याही प्रकारची निगेटिव्ह मार्किंग नाही इथं. चला समोर आपण माहिती बघतो. 19 पेज आहे सगळे टोटल. तर आपण बघू शकता निवड झालेल्या उमेदवार 3 वर्षाच्या सामाजिक अधिकारी म्हणून सेवेत बंधकारक आहे आपण बघू शकता. आपल्याला त्यावर बॉन्ड पण करून घ्यायचा आहे बघू शकता. बॉन्ड सादर करणं अंदर बंधनकारक आहे. सरकारी नसून कंत्राटी स्वरूपाची आहे ही पद्धत आपण बघू शकता. सामाजिक आरक्षण लागू आहे याच्यामध्ये. तर मोबदला आपण बघू शकता. प्रश्न दरम्यान म्हणून निवड केलेल्या उमेदवाराला 10,000 रुपये स्टायपन दिले जाईल बघू शकता. आयुष्यमान भारत कंत्राटी आरोग्य निवड झाल्यानंतर बघू शकता 25,000 रुपये महिना प्लस 15,000 रुपये प्रति महिना असे भेटले. आपण तसेच आदिवासी भागामध्ये 15,000 रुपये अतिरिक्त भेटणार आहे आपल्याला. तर बघा हे 25, 15, 40 आणि हे आदिवासी जर भागात असले तर 45-50 पर्यंत आहे पेमेंट वेळापत्रकात दिलेलं आहे. तर ह्याच्या एरियावर उपस्थित होणार आहे त्याची आपल्याला माहिती पण भेटणार आहे. बघू शकता उमेदवारांना जर समान गुण मिळाल्यास इथे प्रोसेस दिलेली आहे त्यांनी. प्राधान्य जास्त कोणाला देण्यात येईल आपण बघू शकता. नंबरला आत्महत्येग्रस्त शेतकऱ्यांना पाल्यांना पहिले प्राधान्य देण्यात येणार आहे. जे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे पाल्य आहे त्यांना समान गुण जरी भेटले तर पहिले प्राधान्य त्यांना आहे बघू शकता. तर त्यानुसार ही माहिती दिलेली आहे. उमेदवार बाबतीत दिलेलं आहे महाराष्ट्रात रहिवासी असावा, डोमसाईल त्याचं महाराष्ट्रात असावं. त्यानंतर आपण बघू शकता वयमर्यादा दिलेली आहे इथं बघू शकता. जन्माचा पुरावा म्हणून आपल्याला शाळा सोडण्याचं प्रमाणपत्र किंवा माध्यमिक शाळेचे SSCचे प्रमाणपत्र आपण बघू शकता जोडू शकता त्याला. राखीव प्रवर्गातील 38 वर्षापर्यंत किमान 43 वर्षापर्यंत आपण भरू शकतो. राखीव ओपन म्हणले खाली त्याची माहिती दिलेली आहे बघू शकता. खुल्या वर्गामध्ये 18 वर्ष ते 38, मागास 18 ते 43, दिव्यांग 18 ते 45,
प्रकल्पग्रस्त 18 ते 45, भूकंपग्रस्त 18 ते 45 वय दिलेलं आहे. खूप चांगल्या प्रकारचे इथे वयामध्ये सूट दिलेली आहे. खेळाडूंना सुद्धा दिली आहे. माजी सैनिकांचे पाल्य आपण बघू शकता, त्यांना सुद्धा दिलेली आहे. सामाजिक समांतर आरक्षण इथे लागू आहे आपण बघू शकता. तर अशा प्रकारे असणार आहे नोटीस. बघितलं आपण सगळं काही भूकंपग्रस्त यांना सुद्धा इथं आरक्षण इथे भेटणार आहे. दिव्यांगांसाठी सुद्धा आहे. कोणत्याही प्रकारचे तुमचे जर क्वेश्चन असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. लहान कुटुंब असलेले प्रमाणपत्र आपल्याजवळ ते बघू शकता. शुल्क इथे दिलेले आहे 1000 रुपये. ओपनवाल्यांसाठी 900 रुपये, मागासवर्गीयांसाठी. तर सगळी काही माहिती आपण ऑफिशियल बघितलेली आहे. तर बघू शकता लहान कुटुंब प्रमाणपत्र इथे जोडलेलं आहे. ते फॉर्मॅट दिलेलं आहे. फॉर्मॅट तो सुद्धा तुम्हाला भेटणार आहे. PDF सुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये डायरेक्टली भेटणार आहे. तर ऑनलाईन पद्धतीने आपल्याला अर्ज करायचा आहे ऑनलाईन सेंटरला. याचा PDF सुद्धा तुम्हाला काढायचा आहे आणि फॉर्म भरून ते स्कॅन करून टाकायचा आहे. तर अशा प्रकारे डिटेलमध्ये माहिती आपण दिलेली आहे. आणि जी काही माहिती दिलेली आहे ती ऑफिशियल माहिती दिलेली आहे. खूप जास्त वॅकन्सी आहे आणि पेमेंटसुद्धा चांगलं आहे. 50,000पर्यंत 60,000पर्यंत पेमेंट आहे. तर अशा प्रकारे आपण फॉर्म अप्लाय करू शकतो. सगळी काही माहिती जी आहे ती ऑफिशियल माहिती दिली आहे आणि PDF सुद्धा तुम्हाला भेटणार आहे. तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जा आणि PDFची लिंक दिलेली आहे. PDFची लिंकमध्ये जा आणि डायरेक्ट आपल्याला PDF भेटणार आहे. तर खूप चांगल्या प्रकारची अशी वॅकन्सी आपल्या मित्रांना किंवा रिलेटिव्हला ही इन्फॉर्मेशन शेअर करा. हा व्हिडिओ शेअर करा आणि त्यांनासुद्धा चॅनलला सबस्क्राईब करायला लावा. तुम्हीसुद्धा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. समोर येणारे व्हिडिओ तुम्हाला लवकरच म्हणजे डेली आपण चॅनलवर सरकारी जॉबबद्दलच व्हिडिओ टाकत असतो. ती सुद्धा इन्फॉर्मेशन तुम्हाला डेली भेटणार आहे. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.